विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी आपलं HSC व्होकेशनल म्हणजेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 11वीच्या पेपर फर्स्ट ऑटोमोबाईल इंजिन या विषयाच्या प्रकरण क्रमांक 7च्या 5व्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 7 जे पेट्रोल इंजिन इंधन पुरवठा पद्धती आहे यातल्या आता 5व्या व्हिडिओमध्ये आपण आज माहिती जी घेणार आहे ते म्हणजे मल्टी पॉईंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम. सध्याच्या युगामध्ये किंवा सध्याच्या वाहनांमध्ये आपण ज्या आधुनिक वाहनं आपण जी वापरतो या वाहनांमध्ये आपण मल्टी पॉईंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीमचा वापर करतो. या सिस्टीममध्ये आपण कार्बोरेटरचा त्या ठिकाणी वापर करत नाही आहे. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की कार्बोरेटर असलेल्या वाहनांमध्ये इंजिनच्या काही सिलेंडरला पुरेसे मिश्रण मिळत नाही. कारण ह्याचं कारण काय होतं की कार्बोरेटर हा इनलेट मॅनिफोल्डच्या वर बसवलेला आहे आणि इनलेट मॅनिफोल्डमधून येणारं हवा आणि पेट्रोलचं मिश्रण जे आहे हे कार्बोरेटरच्या बरोबर खाली असणाऱ्या इंजिनला यामध्ये जास्त मिळतं, तर लांबच्या सिलेंडरला त्या ठिकाणी कमी इंधन त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक सिलेंडरमध्ये निर्माण होण्याची जी पॉवर आहे, निर्माण होण्याची शक्ती जी असते त्यामुळे थोडासा फरक पडण्याची शक्यता असते. याचबरोबर कार्बोरेटरमध्ये थ्रोटल व्हॉल्व किंवा इनलेट मॅनिफोल्डमधून ही हवा इंधन वाहत असताना त्यामध्ये काही इंधनाचं त्या ठिकाणी लॉससुद्धा होण्याची शक्यता असते आणि बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी टायमिंग हे चुकण्याची शक्यता असते. म्हणून सध्याच्या आधुनिक वाहनांमध्ये आपण त्या ठिकाणी मल्टी पॉईंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीमचा याकडे वापर करतो. या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये ही मल्टी पॉईंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम ही दाखवलेली आहे. ही सिस्टीम जी आहे ही जवळजवळ सगळ्याच वाहनांमध्ये आता आपण वापरतोय. या पद्धतीमध्ये म्हणजेच MPFI सिस्टीममध्ये आपण कार्बोरेटरच्या ऐवजी इंजिनच्या इनलेट मॅनिफोल्डमध्ये थेट त्या ठिकाणी हवा जी येते त्या हवामध्ये इंधन फवारण्याचं आपण जे काम आहे ते आपण हे करत असतो. म्हणून आणि त्यामुळे होतं काय तर हवा आणि इंधनाचं योग्य गुणोत्तर आपल्याला पुरवणं शक्य होतं. याचा फायदा असा होतो की इंधनाचे संपूर्ण ज्वलन होऊन वायू प्रदूषण कमी होतं, तसंच त्या ठिकाणी इंजिनची बचत होते. त्याचबरोबर इंजिनची त्या ठिकाणी शक्तीसुद्धा वाढण्यास मदत होते. या प्रकारची सिस्टीम सध्या सर्व कारमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये एअर क्लीनर मार्फत हवा ओढली जाते व हवेमध्ये इंटेक मॅनिफोल्डमध्ये किंवा सिलेंडर हेडमधील इंटेक पोर्टमध्ये मल्टी पॉईंट इंजेक्टरद्वारे पेट्रोल फवारले जाते. प्रत्येक हवेबरोबर पूर्ण मिसळले जाते व हे मिश्रण नंतर इंटेक व्हॉल्वमधून सिलेंडरमध्ये प्रवेश करते. प्रत्येक सिलेंडरला त्याच्या इंटेक मॅनिफोल्डमध्ये इंजेक्टर बसवलेला असतो. जेवढे सिलेंडरचे इंजिन असेल तेवढे इंजेक्टर या ठिकाणी बसवलेले असतात. हे आकृतीमध्ये तुम्हाला इथं ही सगळी सिस्टीम ही पाहायला मिळेल. ह्याच्यामध्ये 4 सिलेंडरचं इंजिन आहे आणि त्या 4 सिलेंडरच्या इंजिन बरोबर इथं बरोबर तुम्हाला 4 इंजेक्टर हे इनलेट मॅनिफोल्डमध्ये बसवलेले दिसून येतील. आता याची रचना कशी आहे ते आपण बघूया. ह्याच्यामध्ये एक फ्युएल टँक आहे, इथं तुम्हाला दिसेल हा फ्युएल टँक आहे. त्यानंतर या फ्युएल टँकवर एक इलेक्ट्रिक फ्युएल पंप बसवले. आपण या इंधन पुरवठा पद्धतीमध्ये 2 प्रकारचे पंप घेतले, एक AC मेकॅनिकल फ्युएल पंप आणि दुसरा इलेक्ट्रिक फ्युएल पंप. तर बहुतांश या MPFI सिस्टीममध्ये हा इलेक्ट्रिक फ्युएल पंप दिलेला असतो. हा जो पंप आहे हा या पेट्रोलच्या टाकीवरच इथं बसवलेला असतो. त्यानंतर फ्युएल फिल्टर, याच्यामध्ये असणार हा फ्युएल फिल्टर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. चौथा जो आहे तो फ्युएल प्रेशर रेग्युलेटर, इथं तुम्हाला जो दिसतोय हा फ्युएल प्रेशर रेग्युलेटर आहे. त्यानंतर ही जी आहे ही डिलिव्हरी पाईप आहे आणि दुसरी जी पाईप आहे याला आपण ही रिटर्न पाईप, जादा झालेलं इंधन हे पुन्हा त्या ठिकाणी टाकीत पाठवलं जातं. त्यानंतर हे जो फ्युएल इंजेक्टर इथं तुम्हाला दिलेलं आहे, इथं हे फ्युएल इंजेक्टर दिलेले आहे. आणि पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे ECU, ही सगळी जी सिस्टीम आहे
या सिस्टीमवर त्यांनी कंट्रोल असणारा जो आमचा इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट हे इथं असतं. आता हे जे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट जे असतं ते या ठिकाणी जे इंजिनमध्ये बसवलेले जे सेन्सर आहेत म्हणजे थ्रोटल पोझिशन सेन्सर, त्यानंतर कुलंट टेम्परेचर सेन्सर, ऑइल टेम्परेचर, ऑइलचं जे टेम्परेचर तो, त्यानंतर ऑक्सिजन सेन्सर, त्यानंतर इनटेक एअर टेम्परेचर, या सगळ्या सेन्सरवर किंवा या सेन्सरच्या साह्यानं त्या ठिकाणी किती इंधन त्या ठिकाणी फवारायचं हे त्या ठिकाणी हे ECU ठरवत असतं. हे आत्ता आपण जे बघितलं याच्यामध्ये त्यानंतर MAP म्हणजे मग जे मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर हा एक सेन्सर आहे. त्यानंतर थ्रोटल पोझिशन सेन्सर तो आपण मगाशी बघितला. नंतर इंजिन कुलंट टेम्परेचर सेन्सर हा एक सेन्सर या ठिकाणी दिलेला आहे. तर इनटेक एअर टेम्परेचर सेन्सर हा एक सेन्सर आपल्याला इथं बघायला मिळेल. त्यानंतर व्हेकल स्पीड सेन्सर, त्यानंतर कॅम्पशाफ्ट पोझिशन सेन्सर, क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर आणि हीटेड ऑक्सिजन सेन्सर, हे असे अनेक सेन्सर हे या सगळ्या सिस्टीममध्ये बसवलेले असतात. आता हे इनटेक मॅनिफोल्ड वरील बाजूस हा IAT सेन्सर बसवलेला आहे. थ्रोटल बॉडी खालच्या बाजूला MAP म्हणजेच या ठिकाणी मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर त्या ठिकाणी बसवला असतो. थ्रोटल वॉल्वच्या बाजूला त्या ठिकाणी TP म्हणजेच त्या ठिकाणी थ्रोटल पोझिशन सेन्सर या ठिकाणी बसवलेला आहे. त्यानंतर थर्मोस्टॅट केसवर ECT म्हणजे इंजिन कुलंट टेम्परेचर जे आहे त्याचा सेन्सर या ठिकाणी बसवलेला आहे. नंतर ट्रान्समिशन सेन्सर त्या ठिकाणी बसवलेला असतो. कॅम्पशाफ्टच्या डाव्या बाजूला सेन्सर म्हणजे कॅम्पशाफ्ट पोझिशन सेन्सर त्या ठिकाणी दिलेला आहे. तर क्रँकशाफ्टच्या क्रँकेस किंवा ऑइल पंप त्या ठिकाणी क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर त्या ठिकाणी दिलेला असतो. ECU म्हणजे या ठिकाणी हा ECU म्हणजे एक छोटासा कॉम्प्युटर इथं आलेला आहे. हा ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला इन्स्ट्रुमेंट पॅनलवर बसवलेला असतो. सर्व इंजिन सेन्सर तसेच कंट्रोल डिव्हायसेस ECMच्या मायक्रो प्रोसेसरमध्ये इंजिनच्या कार्यप्रणालीचा संपूर्ण स्टँडर्ड डाटा हा त्या ठिकाणी त्यामध्ये लोड केलेला असतो. इलेक्ट्रिक फ्युएल प्रेशर रेग्युलेटरला जोडले असते. तर फ्युएल प्रेशर रेग्युलेटरचे आउटलेट हे इंजेक्टरला जोडलेलं असते. सर्वसाधारण इंजिनप्रमाणे यामध्ये सुद्धा इनटेक मॅनिफोल्ड हा सिलेंडर हेडवर बसवलेला असतो. म्हणजे हा इनलेट मॅनिफोल्ड जो आहे हा इंजिनच्या सिलेंडर हेडवर बसवलेला असतो. त्याच्या एका टोकावर थ्रोटल बॉडी बसवली असते. थ्रोटल बॉडीमध्ये थ्रोटल व्हॉल्व असून तो लिंकेजच्या सहाय्याने ॲक्सिलेटर पेडलला जोडलेला असतो. म्हणजे हा जो मॅनिफोल्ड जो आहे या मॅनिफोल्डच्या वरच्या बाजूला त्याकडे एक बटरफ्लाय व्हॉल्व दिलेला आहे. जसं आपल्या कार्बोरेटरमध्ये जो असतो तशा प्रकारचा बटरफ्लाय व्हॉल्वमध्ये याच्यामध्ये दिलेला असतो. आणि तो जो व्हॉल्व आहे हा डायरेक्ट आपल्या ॲक्सिलेटर पेडलला त्या ठिकाणी जोडलेला असतो. आता याची कार्यपद्धती कशी ते या ठिकाणी बघूया. इग्निशन स्विच ऑन करताच फ्युएल पंपाकडून प्रेशरने इंधन फिल्टरकडे येते. म्हणजे ज्यावेळेस इंजिन चालू होतं त्यावेळेला फ्युएल पंपाकडून या टाकीतलं जे पेट्रोल जे आहे हे फ्युएल फिल्टरकडे येतं. फिल्टरमध्ये स्वच्छ केलेले पेट्रोल हे डिलिव्हरी पाईपद्वारे प्रत्येक इंजेक्टरला पुरवले जाते. म्हणजे या फिल्टरमधून आलेले जे पेट्रोल जे आहे हे इथं प्रत्येक इंजेक्टरला त्या ठिकाणी ते पुरवलं जातं. डिलिव्हरी पाईपवर बसवलेला फ्युएल प्रेशर रेग्युलेटर हा इंजेक्टरला दिल्या जाणाऱ्या पेट्रोलचा दाब नियंत्रित करतो. म्हणजे प्रत्येक इंजेक्टरद्वारे किती प्रेशरनं या ठिकाणी फ्युएल स्प्रे करायचं हे या ठिकाणी हा फ्युएल प्रेशर रेग्युलेटर हा ठरवत असतो. आता उदाहरणार्थ मारुती कारमध्ये 2.9 kg/cm² एवढा दाब या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजे मारुती कारमध्ये 2.9 kg/cm² या दाबानं
हे फ्युएल हे सिलेंडरमध्ये या ठिकाणी फवारलं जातं. इंटेक मॅनिफोल्डमधील दाबापेक्षा हा दाब जास्त असतो. MPFI सिस्टीममधील सर्व सेन्सरकडून ECMला या संदर्भात माहिती पुरवली जाते. म्हणजे हे जे सगळे सेन्सर जे असतात हे त्यांची स्वतःची सगळा डाटा जो असतो हा कोणाला पुरवतो, या ECMला पुरवतो. जसं TP सेन्सरकडून एअर इंटेक थ्रोटल पोझिशन, IAT कडून आत येणारं हवेचं तापमान, MAP सेन्सरकडून मॅनिफोल्डमधील हवेचा दाब इत्यादी सर्व सेन्सरकडून ECMला प्राप्त झालेल्या माहितीनुसार ECM हा इंजेक्ट करावयाच्या पेट्रोलची मात्रा निश्चित करतो. म्हणजे या प्रत्येक सेन्सरकडून मिळालेली माहिती आहे त्याच्यावरून हा जो ECU जो आहे किंवा हा जो कॉम्प्युटर आहे हा प्रत्येक इंजेक्टरमधून किती फ्युएल स्प्रे करायचं हे त्या ठिकाणी तो ठरवत असतो. ECM हा इंजेक्ट करण्याच्या पेट्रोलची मात्रा निश्चित करतो व इंजेक्टरच्या कार्यावर नियंत्रण ठेवतो. म्हणजे या सगळ्या इंजेक्टरवर असणारं इथं जी तुम्हाला लाईन जी दिसते किंवा ह्याच्याद्वारे या ECMद्वारे सगळा जो संदेश आहे हा या सगळ्या इंजेक्टरला दिला जातो आणि या इंजेक्टरमधून फवारल्या जाणाऱ्या सगळ्या इंधनावर जो कंट्रोल आहे हा त्या ठिकाणी ECUचा आपल्याला असतो. MPFI सिस्टीममध्ये वापरण्यात येणारे इंजेक्टर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंजेक्टर असून ECMकडून सिग्नल मिळताच इंजेक्टरकडून इनलेट मॅनिफोल्डमध्ये पेट्रोल फवारले जाते. म्हणजे हे जे सगळे इंजेक्टर जे असतात हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक या तत्वावर या ठिकाणी काम करतात आणि जसा या ठिकाणी ECUकडून संदेश मिळेल त्यानुसार प्रत्येक इंजेक्टरमधून हे त्याच्या इंजिनच्या फायरिंग ऑर्डरनुसार, म्हणजे 4 सिलेंडर इंजिनचा जर असेल त्याच्यामध्ये 1, 3, 4, 2 पहिल्यांदा पहिल्या सिलेंडर, नंतर तिसऱ्या सिलेंडरमध्ये, मग चौथ्या, मग दुसऱ्या, अशा प्रत्येक सिलेंडरमध्ये त्यांच्या फायरिंग ऑर्डरनुसार इंधन फवारणी ही केली जात असते. आता याच्यामध्ये या सिस्टीममध्ये काय होतं की समजा प्रत्येक इंजेक्टरकडून इंधन फवारणी केल्यानंतर जे शिल्लक राहील जे इंधन आहे हे या ठिकाणी ही रिटर्न पाईप जी आहे या रिटर्न पाईप मार्फत हे पुन्हा पेट्रोलच्या टाकीकडे पाठवलं जातं. आता प्रत्येक मॅनिफोल्डमध्ये काय होतं की ह्या इंजेक्टरमध्ये थेट पेट्रोल जे आहे सिलेंडरच्या तोंडाशी त्या ठिकाणी फवारले गेल्यामुळे होतं काय तर यामध्ये पेट्रोल लॉस त्या ठिकाणी होत नाही. आणि दुसरी गोष्ट होतं काय की नेमक्या प्रमाणामध्ये इंधन फवारले गेल्यामुळं इंजिनला योग्य ती हवा आणि इंधनाची मात्रा मिळून इंजिनला जे मिळणारं मिश्रण जे आहे हे अगदी योग्य अशा प्रकारे जळाऊ मिश्रण त्या ठिकाणी मिळतं, ज्याला आपण टोटल कंबशन असं म्हणतो की त्यामध्ये संपूर्ण इंधनाचं ज्वलन होतं आणि त्याच्याद्वारे निर्माण होणारी शक्ती जी असते ती इंजिनची जास्तीत जास्त शक्ती निर्माण करण्याचं काम करतं. तर याचे हे सगळे फायदे असल्या कारणामुळे काय होतं की आजकालच्या सगळ्या वाहनांवर आपल्याला ही सिस्टीम पाहायला मिळते. याच्यामुळे हवेचं प्रदूषणसुद्धा कमी होण्यास मदत होते. आता ह्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत तर आपल्याला इंधन टाकी माहिती होती की आपण याच्यावरती इंधन टाकीची सगळी माहिती घेतलेली आहे. यातला दुसरा जो घटक आहे तो म्हणजे फ्युएल पंप. हा पंप फ्युएल टँकमध्ये फ्युएल टँकवर बसवलेला असतो. इग्निशन स्विच होत ऑन होताच ECM कडून रिले मार्फत बॅटरी प्रवाह फ्युएल पंपाला मिळतो व पंपाद्वारे टँकमधील पेट्रोल खेचून ते इंजेक्टरला पुरवले जाते. इंजेक्टर MPFI सिस्टीममध्ये वापरण्यात येणारे इंजेक्टर हे मगाशी आपण बघितलं की त्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक या तत्वावर काम करतात. हे इंजेक्टर सिलेंडर हेडवर डिलिव्हरी पाईप इंटेक मॅनिफोल्ड यांच्यामध्ये बसवलेले असतात. इंजिनवर प्रत्येक सिलेंडर करता एक इंजेक्टर दिलेला असतो. म्हणजे मगाशी आपण बघितलं 4 सिलेंडरचं इंजिन असेल तर त्याला 4 इंजेक्टरही बसवलेले असतात. ECM कडून सिग्नल मिळताच इंजेक्टरमधील सॉलिनॉइड कार्यान्वित होतो. या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक हे सगळे इंजेक्टर असल्यामुळे काय होतं की या ECU कडून ज्यावेळेस त्याला संदेश मिळतात त्यावेळेला याच्यामध्ये असणारा सॉलिनॉइड जो असतो जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक तत्व काम करतो तो त्या ठिकाणी कार्यान्वित होतो आणि त्याच्यामध्ये त्यातला प्लंजर हा ओढला जाऊन निडल व्हॉल्व हा वर उचलला जातो आणि इंजेक्टरद्वारे इंधन जे असतं ते या इंटेक मॅनिफोल्डमध्ये फवारलं जातं. पुढे आपण जे बघणार आहे ते म्हणजे फ्युएल प्रेशर रेग्युलेटर, जो मगाशी आपण इथं बघितला तो.
हा डिलिव्हरी पाईपवर बसवलेला असतो. हा इंजेक्टरकडे जाणाऱ्या इंधनाचा दाब नियंत्रित करतो. म्हणजेच इंटेक मॅनिफोल्डमधील दाबापेक्षा हा दाब हा जास्त असतो. इंधनाचा दाब ठरवण्याकरता प्रेशर रेग्युलेटर व्हॉल्व उघडून अधिकचं फ्युएल हे टँकला परत पाठवलं जातं. म्हणजे याच्यामध्ये जास्त जे इंधन शिल्लक राहिलं असतं हे या ठिकाणी या प्रेशर रेग्युलेटर व्हॉल्वमार्फत हे पुन्हा टाकीकडे पाठवलं जातं. त्यानंतर आपण जो म्हणणार आहे तो म्हणजे ECM. हा सगळ्यात महत्त्वाचा भाग. हा छोटासा कॉम्प्युटरचा आहे, त्याची आता आपण माहिती घेणार आहे. ECM हा मायक्रो कॉम्प्युटर असून तो ड्रायव्हरच्या डाव्या बाजूस इन्स्ट्रुमेंट पॅनलच्या खाली बसवलेला असतो. यामध्ये एक नॉन रिव्हर्सेबल मायक्रो प्रोसेसर, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर, इनपुट आउटपुट युनिट इत्यादी घटकांचा समावेश असतो. सर्व इंजिन सेन्सर तसेच कंट्रोल डिव्हायसेस ECMशी इलेक्ट्रिक सर्किटद्वारे जोडलेले असतात. ECM तसेच त्याच्या संबंधित सर्व डिव्हायसेस व सर्किट इंजिनशी जोडलेले असतात. ECMच्या मायक्रो प्रोसेसरमध्ये इंजिनच्या कार्यप्रणालीची संपूर्ण स्टँडर्ड डाटा हा फीड केलेला असतो. जे इंजिनचा सगळं संपूर्ण डाटा जो असतो हा त्या ठिकाणी या ECMमध्ये त्या ठिकाणी फीड केलेला असतो. ज्यावेळेस इग्निशन स्विच आपण ऑन करतो त्यावेळेला ECMचा विद्युत पुरवठा सुरू होतो व या सर्व सिस्टीममधील सिग्नल हे सेन्सरद्वारे ECMला पाठवले जातात. ज्यावेळेस आपण इग्निशन स्विच ऑन करतो त्यावेळेस बॅटरीकडे येणारा सप्लाय जो आहे हा सप्लाय या संपूर्ण सिस्टीमला मिळतो आणि इंजिनमध्ये असणारे जे सेन्सर आहेत मगाशी आपण जे बघितले या सेन्सरमार्फत सगळा इनपुट डाटा जो आहे हा या ठिकाणी ECMला दिला जातो. आता ECMला जी माहिती प्राप्त होते त्या माहितीची त्याच्याकडे असणारा जो डाटा आहे मगाशी आपण बघितलं की या इंजिनचा सगळा डाटा जो असतो हा या ECMला दिलेला आहे आणि हा डाटा आणि या प्रत्येक सेन्सरकडून मिळणारी जी माहिती आहे याच्याद्वारे काय केली तुलना केली जाते आणि त्याची तुलना करून त्या ठिकाणी या प्रत्येक सेन्सरला त्या ठिकाणी आवश्यक अशा प्रकारच्या सूचना या ECMद्वारे दिल्या जातात आणि त्याद्वारे मग या ठिकाणी किती इंधन फवारायचं हे सगळं या ठिकाणी ठरवलं जातं. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे आयडल एअर कंट्रोल व्हॉल्व. हा व्हॉल्व थ्रोटल बॉडीमध्ये बसवलेला असतो. हा व्हॉल्व बायपास एअर पॅसेजच्या ओपनिंगवर नियंत्रण ठेवतो. हा व्हॉल्व सॉलिनॉइड या तत्वावर काम करतो. यामध्ये असलेले सॉलिनॉइड सॉलिनॉइडला ECMकडून प्रवाह दिला जातो. IAC व्हॉल्वच्या खाली बाजूस आयडल IPM सेट करण्यासाठी आयडल ॲडजस्टिंग स्क्रू हा दिलेला असतो. नंतर पुढचा जो आहे तो म्हणजे फास्ट आयडलर व्हॉल्व FIA व्हॉल्व. इंजिन ज्यावेळेस थंड स्थितीत असते त्यावेळेस इंजिनला आपल्याला रिच मिश्रणाची आवश्यकता असते. आता हेच रिच मिश्रण इंजिनला होणाऱ्या हवेचा पुरवठा या ठिकाणी कमी करणं आवश्यक असतं. ज्यावेळेला इंजिनला ज्यावेळेस आपण हवा आणि इंधनाचं रिच मिश्रण देतो म्हणजे जे आयडलिंगच्या स्थितीमध्ये आपण बघितलं आपण नॉर्मल ज्यावेळेस आपण कार्बोरेटर वापरतो त्यामध्ये 9 अशा प्रकारचं त्या ठिकाणी हवा आणि इंधन यांचं मिश्रण त्या ठिकाणी इंजिन लागायचं म्हणजे मुळात त्या ठिकाणी हवेचं प्रमाण त्या ठिकाणी कमी लागायचं. आता इथं काय केलं जातं तर हवेचा प्रवाह हा थ्रोटल व्हॉल्वमधून जाऊ न देता तो फास्ट आयडल एअर व्हॉल्वमध्ये बायपास पॅसेजमार्फत इंटेक मॅनिफोल्डकडे नेला जातो. इंजिनचे तापमान वाढताच जो FIA व्हॉल्व जो आहे त्याच्या थर्मोस्टॅट ट्यूबमधील व्हॉल्व प्रसरण पाहून हा व्हॉल्व उचलला जातो व बायपास मार्ग हा बंद होऊन हवा आयडल एअर कंट्रोल व्हॉल्वच्या बायपास मार्गे त्या ठिकाणी इंटेक मॅनिफोल्डमध्ये दिली जाते. म्हणजे अशा प्रकारे इंजिनला ज्या प्रमाणामध्ये किंवा इंजिनला ज्या स्थितीमध्ये जी आपल्याला हवा आणि इंधनाचा रेशो त्या ठिकाणी द्यायचा आहे हा सगळा या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी दिला जातो. आता याच्यानंतर आपण जे बघणार आहे ते म्हणजे MPFI सिस्टीममध्ये वापरण्यात येणारे विविध सेन्सर.
आता या ठिकाणी पहिले जे दोन सेन्सर त्यातला पहिला आपण बघूया, मॅनिफोल्ड ॲब्सोल्यूट प्रेशर सेन्सर, ज्याला आपण MAP सेन्सर असं सुद्धा म्हणतो. हा इनलेट मॅनिफोल्डमध्ये बसवलेला असून ECMला इनलेट मॅनिफोल्डच्या दाबाचा फरक हा त्या ठिकाणी तो कळवत असतो. दुसरा जो आहे तो म्हणजे थ्रोटल पोझिशन सेन्सर. हा थ्रोटल बॉडीवर बसवलेला असून थ्रोटल व्हॉल्व किती डिग्री उघडला आहे याचा सेन्सर तो ECMला देतो. ह्याच्यानंतर आपण बघणार आहे म्हणजे इंजिन कुलंट टेम्परेचर सेन्सर, ज्याला आपण CT सेन्सर सुद्धा म्हणतो. हा थर्मोस्टर केसमध्ये बसवलेला असून त्या ठिकाणी कुलनचे तापमान, इंजिनला जे कुलंट जे पुरवलेलं आहे त्या कुलनचे तापमान त्या ठिकाणी ECMला तो कळवत असतो. मिळालेल्या माहिती आधारे रेडिएटर फॅन ऑन किंवा ऑफ करण्याचं काम त्या ठिकाणी हा करत असतो. नंतर चौथा जो सेन्सर आहे त्याला आपण इनटेक एअर टेम्परेचर सेन्सर म्हणतो, त्याला IAT सेन्सर असं सुद्धा म्हणतात. हा एअर क्लिनरवर बसलेला असतो व एअर क्लिनरमधून जाणाऱ्या हवेच्या तापमानाची नोंद तो ECMला कळवत असतो. यानंतर आपण बघतोय कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सर. हा कॅमशाफ्टच्या डाव्या बाजूला बसवलेला असतो. सेन्सर केसवर त्या ठिकाणी तो बसवलेला असून कॅमशाफ्टची पोझिशन किंवा कॅमशाफ्टची स्थिती जी आहे याद्वारे ECMला कळवली जाते. पुढचा जो आहे तो म्हणजे क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर. हा क्रँकेस आणि ऑइल पॅनवर बसवलेला असतो. या सेन्सरकडून मिळालेल्या संदेशानुसार पिस्टनची स्थिती ECMला कळते व हा कोणत्या सिलेंडरमध्ये इंजेक्शन करायचं हे निश्चित करतो. म्हणजे मगाशी आपण जे बघितलं की फायरिंग ऑर्डर जी असते इंजिनची, म्हणजे 4 सिलेंडर इंजिन आहे त्याचं 1, 3, 4, 2 किंवा 6 सिलेंडरची जी फायरिंग ऑर्डर 15, 36, 24 याचं कुठल्या सिलेंडरमध्ये त्या ठिकाणी पेट्रोल फवारणी करायची आहे हा क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर हे ठरवत असतो. पुढचा जो सेन्सर आहे म्हणजे हिटेड ऑक्सिजन सेन्सर. हा एक्झॉस्ट मॅनिफोल्डवर बसवला आहे. या एक्झॉस्ट वायूमधील ऑक्सिजनचे प्रमाण तो त्या ठिकाणी ECMला कळवत असतो. पुढचा जो सेन्सर आहे तो म्हणजे व्हेकल स्पीड सेन्सर. हा त्या ठिकाणी ट्रान्समिशनवर बसवला आहे, म्हणजे गिअर बॉक्सवर या ठिकाणी बसवला आहे आणि वाहनाची गती जी असते ही गती याच्याद्वारे ECMला त्या ठिकाणी कळत असते. तर असे विविध प्रकारचे सेन्सर हे MPFI बसवलेले आहेत आणि वेळोवेळी त्यांच्याद्वारे त्या ठिकाणी ECMला म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूल जे आहे, म्हणजे आपला छोटासा कॉम्प्युटर जो असतो त्याला वेळोवेळी त्या ठिकाणी माहिती देऊन त्या ठिकाणी इंधनाची फवारणी आणि त्याच्या बाकीच्या ज्या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम त्या ECMला करता येतं. आता या ठिकाणी पुढे आपण जे बघणार आहे तो म्हणजे MPFI सिस्टीमचे फायदे. MPFI सिस्टीमचे फायदे कुठले कुठले बघूया. तर पहिला जो फायदा तो म्हणजे इंजिन जलद चालू होते. ज्या वेळेला आपण इंजिन चालू करतो तर कुठल्याही स्थितीमध्ये कुठल्याही वातावरणाच्या परिस्थितीमध्ये इंजिन हे लगेच चालू होतं. दुसरं आहे तो म्हणजे इंजिन लवकर सामान्य तापमानाला येते. म्हणजे सगळ्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर या ठिकाणी आपण वापरले असल्या कारणानं त्या ठिकाणी इंजिनला लवकरात लवकर उबदार बनवण्याचं काम या सिस्टीमद्वारे केलं जातं. पुढे इंधनाचे वितरण चांगल्या प्रकारे होत असल्याने उच्च दाब गुणोत्तरला डिटोनेशन होत नाही. आता पेट्रोल इंजिनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे त्या ठिकाणी डिटोनेशन. म्हणजे पेट्रोल हा स्वतः ज्वालाघरी असल्या कारणानं होतं काय तर इंजिनमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की स्पार्कप्लगच्या द्वारे ठिणगी पडण्याच्या आधीच त्या ठिकाणी सिलेंडरमध्ये इंधन हे पेट घेतं आणि त्याचा इंजिनवर वाईट परिणाम होतो. म्हणून आपण पेट्रोल इंजिनचं जे दाब गुणोत्तर जे आहे बऱ्यापैकी आपण कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं असतं. म्हणजे 9 सेक ते 12 सेक असं त्या ठिकाणी ते दाब गुणोत्तर या ठिकाणी ठेवलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी पिस्टन हा सिलेंडरमध्ये बॉटम डेड सेंटर असताना असणारं सिलेंडरचा आकारमान आणि पिस्टन हा टॉप डेड सेंटरला आल्यानंतर असणारं सिलेंडरचा आकारमान यांच्या गुणोत्तरला आपण त्या ठिकाणी दाब गुणोत्तर असं म्हणतो. तर पेट्रोल हे अतिशय ज्वालाघरी असल्या कारणानं ते दाब गुणोत्तर आपल्याला नेहमी कमी ठेवायला लागतं. परंतु या ठिकाणी काय होतं की आजकालची वेगवान इंजिन त्या ठिकाणी बनतायत त्यामुळे दाब गुणोत्तर किती जरी जास्त असलं तरी याच्यामध्ये इंधन वितरणाची जी पद्धत आहे ही चांगली असल्या कारणानं इंजिनमध्ये त्या ठिकाणी डिटोनेशन हे होत नाही. नंतर चौथा जो आपण हे बघतोय तो म्हणजे कार्बोरेटर नसल्याने इंधनाच्या वहनाला विरोध होत नाही.
आता काय होतं की कार्बोरेटरमध्ये हवा आणि इंधन मिश्रण बनल्यानंतर ते कार्बोरेटरमधून इनलेट मॅनिफोल्ड मार्फत त्या ठिकाणी सिलेंडरला मिळतं. त्यामध्ये बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी इंधन हे वाटे त्या ठिकाणी खर्च होतं किंवा इंधनाच्या वहनाला त्या ठिकाणी विरोध होत असतो. परंतु या MPFI सिस्टीममध्ये आपण काय केलं तर इनलेट मॅनिफोल्डवरच आपण त्या ठिकाणी इंजेक्टर मग अशी बघितले बसवले असल्या कारणानं काय होतं की इंधन हे थेट इंजिनच्या तोंडाशीच त्या ठिकाणी आपण फवारले असल्या कारणानं त्या ठिकाणी इंधनाचा लॉस हा होत नाही. आणि पाचवं जे आहे इंधनाचा खप हा कमी होतो. म्हणजे आता हे सगळ्या कंट्रोल सिस्टीम असल्या कारणानं त्या ठिकाणी इंधनाचा खप पण कमी होतो आणि त्या ठिकाणी आपण जे बघतोय की त्या इंजिनची शक्ती पण त्या ठिकाणी खूप वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आता प्रत्येक सिस्टीमचे जसे फायदे असतात तसे त्या ठिकाणी तोटेसुद्धा असतात. त्यातला पहिला तोटा जो आहे तो जे सिस्टीम महाग आहे. आता याच्यामध्ये कसं आहे की खूप कॉम्प्युटरला सेन्सरला या सगळ्या ज्या कॉम्प्युटर सगळ्या सिस्टीम आल्यामुळे काय होतं की ह्या सिस्टीमची कॉस्ट ही वाढते. दुसरे यंत्रणा खूप किचकट आहे. आता याच्यामध्ये अनेक पार्ट आहेत आणि बरेचसे पार्ट जे असतात त्या ठिकाणी आपण बघतो की इलेक्ट्रॉनिक किंवा मॅग्नेटिकवर त्या ठिकाणी अवलंबून असल्यामुळं याची देखभाल ही जास्त ठेवावी लागते. त्यानंतर पुढं जो आहे आता मगाशी सांगितल्याप्रमाणे की सगळे इलेक्ट्रॉनिक पार्ट असल्या कारणानं या देखभालसुद्धा ही जास्त लागते. पुढचं जो आहे तो म्हणजे अतिशुद्ध इंधनाची आवश्यकता आहे. कारण ह्या सगळ्या ज्या सिस्टीम ज्या आहेत ह्या अतिशय नाजूक असल्या कारणानं त्यामध्ये जेवढे शुद्ध इंधन त्या ठिकाणी देईल तेवढ्या प्रमाणामध्ये ही जी सिस्टीम जी आहे ही चांगल्या प्रकारे काम करते. आणि पाचवा जो आहे विद्युत व यांत्रिक भाग जास्त असल्याने झिजलेले भाग हे वेळोवेळी बदलावे लागतात. आता मगाशी तो आपण बघितलं की ही जी सगळी सिस्टीम जी आहे ही सगळी त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक त्यानंतर इलेक्ट्रिक अशा या सगळ्या भागाने बनलेले आहे आणि हे पार्ट अतिशय नाजूक असतात. त्यामुळं हे जे भाग जे असतात यामध्ये थोडा जरी त्यामध्ये काही जर बदल झाला किंवा थोडा जरी त्या ठिकाणी काही जर बिघाड झाला तर ते भाग हे त्या ठिकाणी बदलण्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नसतो. हे या सगळे या सिस्टीमचे तोटे आहेत. आता ह्याच्यानंतर आपण पुढचा जो भाग बघणार आहे त्याला आपण म्हणतो सुपर चार्जर किंवा सुपर चार्जिंग. आता सुपर चार्जिंग म्हणजे काय आहे तर वातावरणाच्या दाबापेक्षा जास्त दाबाने हवा व इंधनाचे मिश्रण इंजिनला पुरवण्याच्या क्रियेला आपण सुपर चार्जिंग असं म्हणतो. हवा व पेट्रोल यांच्या मिश्रणाचा दाब वाढवून ते मिश्रण इंजिनला पुरवणाऱ्या भागाला आपण त्या ठिकाणी सुपर चार्जर असं म्हणतो. आता काय होतं की ज्यावेळेला आपल्याला इंजिनची ज्यावेळेस शक्ती वाढवायची असते किंवा इंजिनकडनं जास्त आउटपुट जास्त मिळत असतो त्यावेळेस बऱ्याच वेळेला आपल्याला काय होतं की इंजिनचा आकार त्या ठिकाणी वाढवावा लागतो. आता इंजिनचा आकार किती वाढवायचा याला त्या ठिकाणी मर्यादा आहेत किंवा इंजिनच्या सिलेंडर संख्या किती वाढवायची याला सुद्धा त्या ठिकाणी मर्यादा आहे. तर अशा वेळेला इंजिनचा आकारमान न बदलता जर आपल्याला इंजिनमध्ये जर जास्त हवा आणि इंधन जर त्या ठिकाणी घालता आलं किंवा इंजिनमध्ये पाठवलं आलं तर त्याला त्या ठिकाणी आपण इंजिनची आपण कार्यक्षमता वाढवू शकतो. आता ह्याच्या आधी आपण थोडंसं एक भाग या ठिकाणी बघणार त्याला आपण व्हॉल्युमॅट्रिक इफिशियन्सी असं म्हणतो. तर व्हॉल्युमॅट्रिक इफिशियन्सी म्हणजे काय तर इंजिनचं आकारमान आणि पिस्टन बॉटम डेड सेंटरला गेल्यानंतर इंजिनमध्ये आलेलं हवा आणि इंधन यांचं आकारमान या दोन्हीच्या गुणोत्तराला आपण त्या ठिकाणी व्हॉल्युमॅट्रिक इफिशियन्सी असं म्हणतो. आता मित्रांनो काय होतं की इंजिनचा जसं वेग वाढत जाईल तसं प्रत्येक स्ट्रोकला मिळणारा वेळ हा कमी होत जातो. त्यामुळं बऱ्याच वेळेला असं होतं की ज्यावेळेस फुल स्पीडमध्ये असतं किंवा जास्त वेगामध्ये असतं त्यावेळेला सिलेंडर हा पूर्ण हवा आणि इंधनाच्या मिश्रणात भरत नाही. अशा वेळी इंजिनची शक्ती कमी होण्याची शक्यता असते. तर हे टाळण्यासाठी वेगवेगळ्या त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात. काही इंजिनला त्या ठिकाणी 2 व्हॉल्व दिले जातात, 2 इनलेट वॉल्व, 2 एक्झॉस्ट वॉल्व त्या ठिकाणी दिले जातात. काही वेळेला इनलेट वॉल्व आणि एक्झॉस्ट वॉल्व इनलेट वॉल्वचा आकार हा एक्झॉस्ट वॉल्वपेक्षा त्या ठिकाणी मोठा ठेवलेला असतो. काही इंजिनमध्ये त्या ठिकाणी जी व्हॉल्व असेंब्ली जी असते या व्हॉल्व असेंब्लीमध्ये त्या ठिकाणी व्हॉल्व टायमिंगमध्ये त्या ठिकाणी बदल केलेला असतो. असे वेगवेगळे त्या ठिकाणी प्रकार केले जातात. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात किफायतशीर आणि चांगला प्रकार आहे तो म्हणजे सुपर चार्जिंग. या सुपर चार्जिंगमुळे काय होतं कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त हवा आणि इंधन यांचं मिश्रण आपण इंजिनमध्ये पाठवू शकतो. आता याचे फायदे काय काय आहेत सुपर चार्जिंगचे फायदे काय काय आहेत ते आपण त्या ठिकाणी बघूया. पहिला जो फायदा आहे तो म्हणजे
इंजिनचं आकारमान न वाढवता, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की इंजिनचं आकारमान कुठलाही बदल न करता आपण इंजिनची अश्वशक्ती म्हणजे इंजिनची तरी पॉवर ही वाढवतो. दुसरा जो आहे तो इंजिनला लागणारी जागा कमी करणे. म्हणजे कमीत कमी आकारमाचं इंजिन ठेवून सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त पॉवर आपल्या त्या ठिकाणी मिळवता येते. पुढं जास्त उंचीवरून जात असताना इंजिनची व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी वाढवणे. उदाहरणार्थ विमानाची अथवा एअर रेसिंग कारची इंजिन. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ज्यावेळेस जसजसं आपण उंच जातो त्या ठिकाणी हवा ही विरघळत जाते. तर ज्या हवा त्या विरघळ होत गेली तर हवा आणि इंधन यांचं मिश्रण त्या ठिकाणी कमकुवत बनण्याची शक्यता असते. आणि ते मिश्रण जर कमकुवत बनलं तर इंजिनची कार्यक्षमता ही कमी होण्याची शक्यता असते. म्हणून विमानामध्ये किंवा रेसिंग कार, आता रेसिंग कारला आपण बघतो की रेसिंग कारचं स्पीड हे खूप असतं. आपल्या नॉर्मल गाड्यांच्या वेगापेक्षा याचा वेग दुप्पट तिप्पट हा जास्त असतो. तर अशा इंजिनची ताकद ही इंजिनचा आकारमान न वाढवता इंजिनची ताकद जर वाढवायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सुपर चार्जर हा बसवावा लागतो. तर पुढचं जो आहे म्हणजे हवा व इंधनाचे चांगले मिश्रण झाल्याने इंधनाचे पूर्ण ज्वलन होते व जास्त शक्ती मिळते. आता हे सगळं झाल्यामुळे काय होतं की इंजिनमध्ये इंधनाचा खप सुद्धा त्या ठिकाणी कमी होतो. म्हणजे हवा आणि इंधनाचं जे जळाऊ मिश्रण जे तयार होतं, जे मिश्रण जळल्यानंतर त्याचं फारसं कुठलाही अवशेष त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. सगळ्याच्या सगळं इंधनाचं ज्वलन जर झालं तर त्या ठिकाणी इंजिनची ताकद ही खूप वाढते. आणि पर्याय नव्हता काय की कमीत कमी इंधन त्या ठिकाणी जाळून आपली जास्तीत जास्त शक्ती ही मिळवता येते. तर हे जे आपण सुपर चार्जर जे वापरलेले आहेत, सुपर चार्जरचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आपल्याला दिले आहेत. तर यातले काही प्रकार आपण या ठिकाणी बघतोय. पहिला जो प्रकार जो दिलेला आहे त्याला आपण सेंट्रिफ्युगल टाईप सुपर चार्जर असं म्हणलं आहे. आता सर्वसाधारणपणे जास्त प्रमाणात या सुपर चार्जरचा इंजिनमध्ये वापर केला. म्हणजे जे सुपर चार्जरचे जे प्रकार आहेत त्या प्रकारात सेंट्रिफ्युगल सुपर चार्जरचा वापर हा सगळ्यात जास्त प्रमाणात केला जातो. आता याला फिरण्यासाठी लागण्याची गती आहे इंजिनच्या क्रॅन्कशाफ्टकडून दिली जाते. यामध्ये एक इव्हॉल्यूट केसिंग असते. हे जे दिसते अशा प्रकारचं इथं केसिंग असतं आणि त्याच्या मध्यभागी इथं जो तुम्हाला जो दिलेला आहे अशा प्रकारचा इम्पेलर हा या ठिकाणी दिला. इम्पेलर म्हणजे पंखा असतो. इम्पेलर फिरवला असता त्याच्या सेंटरला इथून मिश्रण आत येतं. या प्रकारामध्ये मिश्रण आत येण्याचा भाग हा इथं आहे व नंतर इम्पेलरच्या पात्यांमधील इव्हॉल्यूट केसिंगचा आकार आउटलेटकडे मोठा होत गेल्यामुळे इम्पेलरच्या सेंटरशी आत घेतलेल्या मिश्रणाचा वेग हा वाढतो व आउटलेट पाईपकडे कमी कमी होत जाऊन त्या ठिकाणी दाब वाढतो. म्हणजे हे आत आलेलं मिश्रण जे आहे हे काय होतं तर या इम्पेलरच्या पात्यामुळे फेकलं जातं. त्यामुळे सुरुवातीचा वेग वाढतो आणि नंतर काय होतं या ठिकाणी त्याचा वेग कमी होऊन त्या ठिकाणी त्याचं प्रेशर हे वाढत जातं. म्हणजे ही कायनेटिक एनर्जी असते तिचं प्रेशर एनर्जीमध्ये या ठिकाणी कन्व्हर्जन होतं. अशा प्रकारे उच्च दाबाचे मिश्रण हे इंजिनला पुरवलं जातं. म्हणजे याचा जो वेग असतो साधारणतः हे 24 ते 30,000 RPM एवढा प्रचंड वेगाने या ठिकाणी हा इम्पेलर फिरत असतो. इंजिनच्या क्रॅन्कशाफ्टकडून याला गती मिळते आणि हा जसं फिरेल तसं या ठिकाणी हे जे पाते असतात यांच्याद्वारे हे इंधन हे हवा आणि इंधनचं मिश्रण फेकलं जातं आणि याच्यामध्ये दाब वाढून हे दाबयुक्त इंधन जे असतं ते इंजिनला पुरवलं जातं. तर या प्रकारचा सुपर चार्जर जो आहे हा आपल्या इंजिनमध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो. दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण व्हेन टाईप सुपर चार्जर असं म्हणलेलं आहे. आता याची रचना तुम्हाला इथं आकृतीमध्ये दाखवली आहे. अशा प्रकारे याची या ठिकाणी रचना असते. यामध्ये एक ड्रम आहे. इथं सेंटरला तुम्हाला एक ड्रम दिसतो ज्याच्यावर खाचांमध्ये व्हेन्स बसवलेले असतात. जे खाचा जे आहेत त्याच्यामध्ये व्हेन्स या बसवलेल्या असतात. या व्हेन्स ड्रमच्या खाचांमध्ये अशा रीतीने बसवलेले असतात की या खाचांमधील त्या खालीवर होऊ शकतील जेणेकरून ड्रम फिरताना या बॉडीच्या आतील बाजूस स्पर्श करत राहतील. म्हणजे जसा हा ड्रम फिरेल तशा पद्धतीनं या ज्या व्हेन्स आहेत या ड्रममध्ये खालीवर या खाचांमध्ये या ठिकाणी खालीवर होतील. या खाली त्यांना स्प्रिंग पण दिलेली असते. ज्यावेळेस त्यांचा दाब वाढेल त्यावेळेस ते खाली सरतात. स्प्रिंग आकुंचन पावतील. जेव्हा दाब म्हणजे त्याचा दाब नाहीसा होईल
त्याची प्रसरण पाहून व्हेन काय होते बाहेरच्या दिशेला जाते आणि अशा प्रकारे ही जे हे संपूर्णपणे ह्या व्हेन्स ह्या फिरत राहतात. आता ड्रमच्या मध्यभागी इथं एक शाफ्ट जोडलेला आहे, जो चावीच्या साह्यानं या ड्रमला इथं फिक्स करतो. ज्यावेळेस ड्रम फिरतो त्यावेळेला व्हेन्समुळं काय होतं की याच्यामध्ये त्या ठिकाणी हवेची पोकळी निर्माण होते. हवेची पोकळी निर्माण झाल्यानंतर कार्बोरेटरकडून येणारं हवा आणि इंधनाचं मिश्रण हे आत ओढलं जातं आणि व्हेन्सच्या फिरण्यामुळे हे मिश्रण या ठिकाणी गोल फिरून त्यांचा वेग वाढतो आणि जसं ते बाहेर पडतं तसं वेग कमी होऊन त्याच्यामध्ये दाब वाढून हे जे हवा आणि पेट्रोलचं मिश्रण जे असतं ते त्या ठिकाणी इंजिनला पुरवलं जातं. पुढचा जो प्रकार जो आहे तो रूट्स एअर ब्लोअर टाईप सुपरचार्जर. हा तिसरा प्रकार या ठिकाणी तुम्हाला बघतो मिळतोय, म्हणजे रूट्स एअर ब्लोअर टाईप सुपरचार्जर. याच्यामध्ये डंबेलच्या आकारचे असे 2 रोटर दिलेले आहेत. त्यांचा विशिष्ट आकार म्हणजे कसा आहे, हा ज्यावेळेस उभा असेल त्यावेळेस दुसरा आडवा असतो, ज्यावेळेस हा उभा असेल त्यावेळेस आडवा होतो. याच्या विशिष्ट रचनेमुळे ह्याला हे ज्यावेळेस फिरतात त्यावेळेला या ठिकाणी इंटेकमधून हवा आत ओढली, हवा आणि इंधन आत ओढलं जातं आणि यांच्या फिरण्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेशर निर्माण होतं, ते आउटलेटमधून बाहेर पडतं. आता हे जे 2 रोटर जे आहेत यांच्यावर 2 शाफ्ट बसवले आहेत आणि त्यांच्या मागच्या बाजूला 2 समान आकाराचे गिअर दिलेले आहेत. हे इंजिनकडनं मिळणारी गती जी असते किंवा क्रँकशाफ्टकडनं मिळणारी गती जी असते ती त्या 2 गिअरला मिळते. ते गिअरकडून ही गती शाफ्टला मिळते आणि ज्यावेळेस हा शाफ्ट फिरायला लागेल त्यावेळेस हे दोन्ही रोटर फिरायला लागतात आणि त्यांच्या फिरण्यामुळं त्या ठिकाणी ही हवा आणि इंधनाचं मिश्रण आत येतं आणि ते ज्यावेळेस बाहेर पडतं दाब निर्माण होऊन ते इंजिनला पाठवलं जातं. अशा प्रकारचे हे 3 सुपरचार्जरचे प्रकार या ठिकाणी दाखवलेत. आता ह्याच्यानंतर आणखीन एक प्रकार आहे त्याचं नाव आहे टर्बोचार्जर. हा टर्बोचार्जर जो आहे हा बहुतांश त्या ठिकाणी डिझेल इंजिनमध्ये वापरला जातो. हा टर्बोचार्जर जो आहे हा आपण इथं सुपरचार्जरची जी हे बघितली रचना बघितली, याच्यामध्ये काय होतं इंजिनचीच ताकद या सुपरचार्जरला फिरवण्यासाठी घेतली जाते. त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं की इंजिनची जी गती आहे किंवा इंजिनची शक्ती याच्यामध्ये बऱ्याच वेळा ठीक खर्च होते. पण तो टर्बोचार्जर जो आहे या टर्बोचार्जरमध्ये काय होतं की इंजिनचं जे एक्झॉस्ट गॅसेस जे आहेत हे एक्झॉस्ट गॅसेस त्या टर्बोचार्जरच्या इम्पेलरवर जातात आणि तो इम्पेलर फिरतो. आता हे टर्बाईन जे बघितलं आपण ह्याचं जे आहे त्या टर्बोचार्जरचं टर्बाईन जे आहे हे त्या ठिकाणी एक्झॉस्ट गॅसेसवर त्या ठिकाणी बसवलं असतं. त्यामुळे इंजिन चालू होताच बाहेर पडणारे जे एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते टर्बाईनला फिरवायचं काम करतात आणि टर्बाईन ज्यावेळेस फिरतं त्यावेळेला त्याच्या मागच्या बाजूला बसवलेलं इम्पेलर काय करतो तर वातावरणातील हवा जी असते ती वेगानं आत खेचून घेतो आणि ते प्रेशरला हवा ती काय करतं सिलेंडरला पाठवतो. आपल्याला माहिती आहे की डिझेल इंजिनमध्ये आपण सक्शन स्ट्रोकला फक्त हवा सिलेंडरमध्ये घेतो आणि कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या शेवटी हा त्या ठिकाणी डिझेलच्या सूक्ष्म कणांचा फवारा आपण त्यामध्ये करत असतो. तर त्यामध्ये कसं होतं की डिझेल इंजिनमध्ये सिलेंडरमध्ये हवा जेवढी जास्त प्रमाणात येईल तेवढा प्रमाणामध्ये ती हवा दाबून इंजिनमध्ये जास्त तापमान त्या ठिकाणी निर्माण होईल आणि अशा प्रकारे त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही इंधन फवाराल त्यावेळेला त्या इंधनाचं संपूर्ण ज्वलन हे होत असतं. त्यामुळे डिझेल इंजिनमध्ये या ठिकाणी आपण कशाचा वापर करतो तर टर्बोचार्जरचा वापर करतो. आता पुढे आपण जे बघतोय ते म्हणजे एक्झॉस्ट सिस्टीम. जसं त्या ठिकाणी सिलेंडरमध्ये हवा आणि इंधन यांचं मिश्रण आत घेण्यासाठी आपण सिस्टीम केलेली आहे तशीच त्या ठिकाणी एक्झॉस्ट सिस्टीमची सुद्धा इंजिनला आवश्यकता असते. कारण पॉवर स्ट्रोकमध्ये जे तयार झालेले जे गॅसेस आहेत हे गॅसेस हे वातावरणामध्ये सोडून त्या ठिकाणी नवीन हवा आणि इंधन या सिलेंडरमध्ये घेण्यासाठी सगळे सिलेंडर त्या ठिकाणी रिकामे करावे लागतात. म्हणून या सिस्टीमला आपण एक्झॉस्ट सिस्टीम असं नाव दिलेलं आहे. या एक्झॉस्ट सिस्टीममध्ये या घटक कुठल्या कुठल्या ते बघूया. तर हे इंजिन आहे आपलं. या इंजिनवर हा एक्झॉस्ट मॅनिफोल्ड बसवला जसा इनटेक मॅनिफोल्ड या मागच्या बाजूला बसवला आहे. तो इनटेक मॅनिफोल्ड काय करतो तर हवा आतमध्ये घेतो. तर या ठिकाणी काय करतं प्रत्येक सिलेंडरमधून बाहेर पडणारे एक्झॉस्ट गॅसेस जे असतात हे या एक्झॉस्ट मॅनिफोल्डमध्ये गोळा केले जातात आणि इथून हे पुढं
आता या आधुनिक ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ते एक्झॉस्ट गॅसेस हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये ते त्या ठिकाणी पाठवले आहेत. आजकाल काय होतं की वातावरण जे एक्झॉस्ट गॅसेस पाठवले जातात त्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड असे जे विषारी वायू आहेत, तर त्यांचं या ठिकाणी रिसायकलेशन करून या कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये त्याचं पुन्हा कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये किंवा नायट्रोजन ऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन या ठिकाणी केलं जातं. त्यामुळे हे दूषित वायू त्या ठिकाणी वातावरणात पसरत नाहीत. त्यानंतर कॅटॅलिटिक कन्व्हर्टर नंतर हा रेझोनेझर म्हणजे या ठिकाणी काय केलेलं आहे, तर या कॅटॅलिटिक कन्व्हर्टर करून या ठिकाणी हा मफलर म्हणजे आपल्या गाडीचा सायलेन्सर आहे, याला हे जोडलेलं आहे. आणि सायलेन्सरच्या पुढल्या बाजूला या ठिकाणी टेल पाईप अशा प्रकारची पाईप जोडलेली आहे. ही जी सगळी सिस्टीम जी आहे, या सगळ्या सिस्टीमला आपण त्या ठिकाणी एक्झॉस्ट सिस्टीम असं नाव दिलेलं आहे. आता एक्झॉस्ट सिस्टीमचं कार्य काय आहे, तर पहिलं कार्य आहे एक्झॉस्ट वायूचं तापमान व दाब कमी करणे. तर आपण माहिती आहे की एक्झॉस्ट सिस्टीममधून बाहेर पडणारी वायू जे असतात त्यांचा वेग हा आपल्या बंदुकीतून बाहेर पडणाऱ्या गोळीसारखा आहे. त्यामुळे हे वायू वातावरणामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याचा मोठा आवाज निर्माण होतो. आणि हा आवाज आपल्या कानाला त्या ठिकाणी अतिशय कर्कश अशा प्रकारचा आवाज आहे आणि तो आपण सहज होणार नाही. त्यामुळे तो आवाज आणि त्या एक्झॉस्ट गॅसेस तापमान कमी करण्याचं काम या एक्झॉस्ट सिस्टीमद्वारे केलं जातं. चालक किंवा प्रवाशांपासून हे वायू दूर सोडणे. आपल्याला माहित आहे की आपण बघतोय गाडीची टेल पाईप जी आहे ही मागच्या बाजूला दिलेली आहे. त्यामुळे काय होतं की गाडी जास्त तुमची पुढे जात असते त्यावेळेला गाडीवर येणारी हवा आहे, ठळकणारी हवा जी आहे, या हवेच्या दिशेने हे गॅसेस मागच्या बाजूला पाठवले जातात. ही जर टेल पाईप तुम्ही पुढल्या बाजूला, ही जी पाईप आहे ही मागच्या बाजूला नव्हतं, ही जर पुढच्या बाजूला जर केली तर काय होणार, ती सगळा काळधुरा सगळ्या इंजिनमध्ये ठिकाणी येणार आहे. म्हणून ही टेल पाईप काय केलं मागच्या बाजूला या ठिकाणी दिलेली आहे. आणि याच्यावर दुसरं काय होतं की इंजिनला पुढे जाण्यासाठी पण आपल्याला गती मिळते, म्हणून ही पाईप ही मागच्या बाजूला या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर आगीचे ठिणगे बाहेर येऊ न देणे. कारण काय होतं की एक्झॉस्ट गॅसेसचं तापमान हे खूप असतं आणि त्याच्यामध्ये काय होते, बाहेर पडणारे जे गॅसेस आहेत ते त्यामध्ये काही कार्बन पार्टिकल्स असतात, काही हवेचे पार्टिकल्स असतात की जे त्या ठिकाणी तापून बाहेर पडतात. ते ज्यावेळेस वातावरणाच्या हवेमध्ये जर मिसळतील त्याच्या ठिणगी अशा प्रज्वलित होण्याची शक्यता असते. म्हणून हे शक्यतो काय केलं तर ह्याची ठिणगी न होता ते गॅसेस बाहेर पडण्याची व्यवस्थेमध्ये केलेली आहे. आता या ठिकाणी आपण एक्झॉस्ट सिस्टीमची माहिती घेऊ. पहिला आपण बघितलं या ठिकाणी एक्झॉस्ट मॅनिफोल्ड आपण या ठिकाणी बघितलं. प्रत्येक सिलेंडरच्या तोंडाशी या ठिकाणी नटबोल्टच्या सहाय्याने हा बसवलेला आहे. या प्रत्येक सिलेंडरमधून बाहेर पडणारे जे गॅसेस आहेत हे सगळे ते एकत्र करण्याचं काम हा एक्झॉस्ट मॅनिफोल्ड करतो. एक्झॉस्ट मॅनिफोल्डच्या पुढल्या बाजूला इथं कॅटॅलिटिक कन्व्हर्टर या ठिकाणी जोडलेला आहे. हा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर जो असतो त्याचं मागाशी तुम्हाला सांगितलं की या एक्झॉस्ट गॅसेसमधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंचं पुन्हा नॉर्मल वायूमध्ये रूपांतर करण्याचं काम या ठिकाणी हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर करतो. त्यानंतर हा पुढं रेझोनेटर दिलेला आहे. याच्यामध्ये काय केलं तर एक्झॉस्ट गॅसेस हे थोडेसे प्रसरण पावायला मदत करतात आणि त्याचा आवाज कमी करण्याचं काम केलं जातात. आणि या पुढल्या बाजूला हा मफलर किंवा सायलेन्सर या ठिकाणी जोडलेला आहे. जास्त दाबाचे जळलेले वायू वातावरणात सोडले तर ते एक्झॉस्ट मॅनिफोल्डमधून फार मोठा किंवा असमाधानकारक आवाज करतील. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे बंदुकीमधून गोळीचा जो आवाज आहे तसा आवाज यामध्ये निर्माण होईल. हा आवाज कमी करून तसेच त्या ठिकाणी त्याच्यावर दाब कमी करून ते एक्झॉस्ट गॅसेसचे नॉर्मल टेम्परेचर आणि प्रेशरला हे वातावरण सोडण्याचं काम या ठिकाणी मफलर करतो. ह्याचं जे काम आहे ते म्हणजे एक्झॉस्ट गॅसचे तापमान कमी करणे, वायूंवरचा दाब कमी करणे, एक्झॉस्ट गॅसवरचा आवाज कमी करणे, तसेच त्या ठिकाणी आगीच्या ठिणगी ज्या आहेत या बाहेरनं पडू देणे हे या ठिकाणी एक्झॉस्ट मफलरचं काम आहे. आणि ही जी पाईप आहे पुढची याला आपण टेल पाईप असं म्हणलेलं आहे. ते एक्झॉस्ट मॅनिफोल्डमधून बाहेर पडणारे जे वायू आहेत ते या टेल पाईपमधून बाहेर सोडले जातात. तर अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपण या एक्झॉस्ट सिस्टीमची माहिती घेतलेली आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. प्रकरण क्रमांक 5 आपल्या सगळ्यांना समजलं असेल असं समजतो आणि थांबतो. धन्यवाद.